तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। पूर्वीसारखा निवडणूक आयोगाचा दर्जा राहिला नसून निवडणूक आयोगावरील विश्वासार्हता कमी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। साताऱ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते। माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं आणि निवडणूक आयोगाचे ला अद्दल घडवून निवडणूक आयोगाला सुधारणा करण्यासाठी हे करावं। त्याचं निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यापेक्षा ज्यावेळी केंद्र सरकारमधले भारतीय जनता पक्षाचे एक नेते यांनी देखील देशातल्या 6 लोकसभेच्या मतदार यादीतले घोळ दाखवले, राज्याचे मुख्यमंत्री तसे घोळ दाखवत आहेत, याचा अर्थ त्यांनाही मान्य आहे की हे यादीत घोळ आहे आणि मग यादीत घोळ आहे म्हणून तर निवडणुका चुकीच्या आहेत, निवडणुकीच्या या व्यवस्था चुकीच्या आहेत। या सुधारणेसाठी भारतीय जनता पक्ष ना काय म्हणतोय? भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की विरोधी पक्ष जे म्हणतात त्यांची मागणी रास्त आहे आणि ते मागणी करतात तशा सुधारणा निवडणूक यादीत केल्या, मतदार यादीत केल्या पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।